सर्वांना कसे आहात? मजेत आहात ना? आय होप मजेतच असाल. तर आज आहे 14 एप्रिल आणि माझी मेहंदी बघा किती छान रंगलेली आहे. एक मिनटं. मस्त अशी मेहंदी रंगून झालेली आहे. आणि सकाळी 5:30 वाजता मी उठले होते, कारण रात्री झोपायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे. तर सकाळी 5:30ला उठले. 5:30 ते 6 माझा ब्रश वगैरे करून झाला. आंघोळ बाकी आहे, म्हणजे एकदा क्लिनिंग झाली की मग बाकीचं काम होत राहील. तर मी आता झाडू मारून येते आणि मग आता काय काय दिवसभराचे माझे कामं असतील हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला. तर अशी आहे धम्म सकाळ आणि सकाळची सुरुवात झाली आहे. आणि तुम्हा सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आंघोळ झालेली आहे आणि बाहेर साफसफाई पूर्ण झालेली, घरात बाहेर पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. आता मला रांगोळी काढायची. तर मी अगोदर रांगोळी काढून घेते, कारण कसं आहे बाहेरचं आवरलं ना तर घरातला स्वयंपाक मी नंतरही करता येईल. आता वाजलेलं आहे 6:15 बघा. तर 15 मिनटं थोडीशी घड्याळ पुढं आहे, कारण मुलांना स्कूलला वेळेवर उठावे म्हणून त्यांच्यासाठी लवकर पुढं करून ठेवलेली आहे. मी रांगोळी बाहेर घेते काढायला. मी इथं पीठ मळून घेतलं आहे, कारण याचे 2 कारण आहेत. तर काय आहे मी तुम्हाला सांगते. एक तर मला रांगोळी काढायची, यासाठी मला पाहिजे होते चाळण. आणि ही चाळण मला बाजारातून आणायला लक्षात नाही राहिलं, त्यामुळे मी अगोदर पीठ मळून घेतले. आणि मग आता मी रांगोळीसाठी चाळण यूज करणार आहे. आणि दुसरी गोष्ट केल्या जाईल. चाळणीने मी अशी रांगोळी छानशी गोल राऊंडमध्ये चाळून घेतली, कारण पावडरसारखी रांगोळी असते आणि ती हाताने काढल्या जात नाही, त्याच्याकरता चाळणीने चाळून घ्यायची असते. ही रांगोळी जेव्हाही मोठमोठाल्या रॅल्या वगैरे असतात किंवा भंडारा असतो तर त्याच्यासमोर अशा रांगोळ्या काढल्या जातात. ती की पावडरसारखी असते आणि ती हाताने काढल्या जात नाही, पॉसिबल होत नाही हाताने काढायला, तर म्हणून त्याला चाळणीचा वापर केला जातो. आणि मिस्टरांनी मला इथे मदतसुद्धा केली, कारण मला खूप वेळ लागला रांगोळी काढायला. दारासमोर पण काढली, झेंड्यावर पण काढायची होती आणि बाबासाहेबांचा जो ओट आहे तिथेसुद्धा काढायची होती, म्हणून मला 1.5-2 तास त्या रांगोळीमध्येच गेले. त्याकरता मिस्टरांनी थोडीफार माझी मदत पण केली आणि इथे रांगोळी छानशी काढून झालेली होती. तर ही रांगोळी तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की कळवा. आणि मी काहीच विचार केला नव्हता की रांगोळी कशी काढायची होती. अंदाजे मी रांगोळी काढली आणि ती एकदम परफेक्ट आली, छानशी. आणि काय झालं, रांगोळी ज्या जयंतीचा अध्यक्ष आहे त्यांनी आणलेली नव्हती, त्यामुळे मला घरातली रांगोळी ती यूज करावी लागली, नाहीतर खूप मोठी रांगोळी झाली. आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आत्ता वाजलेले आहेत 8:45 आणि अर्धा तास आहेत माझ्याकडे. फक्त अर्ध्या तासामध्ये माझं पटकन आवरून झालं पाहिजे. तर आता तुम्ही हे बघितलं, सॉरी, हे दही मी बांधून ठेवलेलं होतं, तर त्याच्यावालं मी श्रीखंड बनवणार आहे. तर मस्त इथं श्रीखंड रेडी झाले, एकदम भारी असं श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि स्वीटनेस पण छान आहे. मी टेस्ट नाही केली, आरुषला टेस्ट करायला लावली. आणि त्यामध्ये जाणार आहे थोडासा पिस्ता. कशाला ते तिथे तर बाहेर ठेवलंय. आणि थोडेसे काजू बदाम टाकणार आहे मी याच्यात, जे बारीक बारीक हे केलेले आहेत, जास्त नाही. आणि याला मिक्स अँड मिक्स आपलं मस्त श्रीखंड रेडी झालेलं आहे.
ते याला मी जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे एकदम प्रॉपर सेट होईल. आणि आता मी मस्तपैकी चपात्या आणि पुरी बनवायला घेते. माझा स्वयंपाक काय पूर्ण झालेला नाही आहे, फक्त चपात्या झाल्या, श्रीखंड झालं आहे आणि आमरस झालेला आहे. मसाले तर काढूनच ठेवलेले, भाजी बनवायची बाकी आहे. आणि मी तयार झाले कारण बाहेर कार्यक्रमाला लोक जमा झालेले आहेत त्याच्यामुळे. तर मी अशी सिंपल अशी तयार झालेली आहे. तर आता बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण अभिवादन करण्यात आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून झाले आणि आता इथे आमची शूट काढायची बारी होती, कारण सगळ्यांना रील्स काढायच्या, फोटो काढायची घाई गडबड असते. तर तेच आमचं चालू होतं आणि इथे मस्त बाबासाहेबांचं डेकोरेशन केलेलं होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आणि भरपूर जणांनी हार घातले, त्यामुळे बाबासाहेबांचा चेहरा दिसतच नव्हता. आणि इथे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये छान फोटो सेशन झालं. आम्ही सर्वजण महिला विहारामध्ये आलो आणि हे छोटे जे भिक्षू होते त्यासोबत सगळ्यांनी व्हिडिओ रील्स काढले. आणि त्यानंतर इथे विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी मूर्तीची स्थापना झालेली होती तिथे आम्ही छानशी पूजा वगैरे केली आणि त्यांना हार घालून इथे आमचा कार्यक्रम पूर्ण समाप्त केला. आणि भरपूर महिला आलेल्या होत्या. सगळ्यांचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर घरी आलो आणि खूप लेट झालं होतं जेवण करायला. 2 वाजता जेवण करायला सुरुवात झाली आमची. या सगळ्या बाया बसलेल्या आहे, डीजे रद्द झालाय त्यामुळं. जस्ट रॅली समाप्त झाली आणि आम्ही आता घरात येऊन बसलोय आणि इतकं गरम व्हायला लागलंय, त्यामध्ये व्हिडिओ एंड करायचा होता म्हणून फॅनसुद्धा बंद केला आहे. तर आम्ही खातोय मस्तपैकी इथे आईस्क्रीम. तर 4-5 खाऊन झाल्यात, आता ही 6वी आहे. आणि इकडं दादासुद्धा आईस्क्रीम खातो, दादाने पण तेवढंच खाल्ल्यात. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि पहिली गोष्ट सांगायची म्हटलं तर रॅलीमध्ये डान्स वगैरे करून इतकं दमायला झालं आहे ना, का सांगू शकत नाही. खूपच दमायला झालं आहे आणि असं वाटतंय कधी पटकन फ्रेश हो आणि पटकन लगेच झोपायला जाऊ असं झालं आहे. जेवायची पण इच्छा नाही आहे आता, पण आता थोडंफार खावं लागेल झोपायच्या अगोदर, नाही तर झोप नाही येणार. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.